दत्तात्रय गुरव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं काव्य सादर करावं. सर्वत्र आयोजकांना, डॉक्टर सागर सरांना, सर्वांना पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कवितेचं नाव आहे गुरुनी दाखवली वाट. अर्थात ही कविता जी मी लिहिली आहे, मी पण एक स्वतः शिक्षक आहे. मी कसा घडलो हे थोडस अगदी आई वडिलांना वंदन करून माझ्या सर्व गुरुंना मी या कवितेतून वंदन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक छोटासा प्रयत्न. गुरुनी दाखवली वाट. वेदनेत जन्म झाला आई तुझ्या रूपाने, वेदनेत जन्म झाला आई तुझ्या रूपाने, मला पहिला गुरु लाभला. घडलोय मी तिच्या संस्काराने, घडलोय मी तिच्या संस्काराने, आणि तिथंच पहिला परस्पर्श झाला, आणि तिथंच पहिला परस्पर्श झाला. ज्यांचं बोट धरून मी, ज्यांचं बोट धरून मी जीवनाच्या शाळेत चालायला शिकवले ज्याने, खांद्यावरती घेऊन आकाश दाखवले ज्याने, खांद्यावरती घेऊन आकाश दाखवले ज्याने, तोच माझा बाप माझा महागुरु झाला, तोच माझा बाप माझा महागुरु झाला. समजायला लागले तेव्हा तर, समजायला लागले तेव्हा तर घरी दारिद्र्य 11 विश्व, ठोकर खाली अनेकदा शाळेतल्या गुरुंनी शिकविले. बाराखडीपासून अक्षरातली दीर्घ आणि रस्व, बाराखडीपासून अक्षरातली दीर्घ आणि रस्व. कधी कधी माझी चूक नसतानाही, कधी कधी माझी चूक नसतानाही बदा बदा कुटणाऱ्या गुरुजींच्या, बदा बदा कुटणाऱ्या गुरुजींच्या हातचे धम्मक लाडू खाल्ले. माझ्यासारख्या शेवटच्या बेंचवर, माझ्यासारख्या शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या मुलांना त्यानेच सावरले, बसणाऱ्या मुलांना त्यानेच सावरले. गरिबीनं गांजलेली परिस्थिती, गरिबीनं गांजलेली परिस्थिती बनली माझा गुरु. दुःखानाही फुंकर मारून, दुःखानाही फुंकर मारून पाहिलं होतं स्वप्न बनायचं आदर्श गुरु, पाहिलं होतं स्वप्न बनायचं आदर्श गुरु. फुलवत फुलवत स्वप्नाला गेलो, फुलवत फुलवत स्वप्नाला गेलो, फुलपाखरासारखे बागडत ज्ञानरूपी मकरंद ताकद ताकद घडलो, ज्ञानरूपी मकरंद ताकद ताकद घडलो. आणि तिथूनच माझ्या आयुष्याची कहाणी झाली सुरू, आणि तिथूनच माझ्या आयुष्याची कहाणी झाली सुरू. आता प्रगतीच्या गिरीशिखरावर, प्रगतीच्या गिरीशिखरावर ज्यांनी माझ्याकडे शिष्य घडवला, तसा अवघड होता डोंगर घाट, तसा अवघड होता डोंगर घाट. गुरुनी दाखवली योग्य वाट, गुरुनी दाखवली योग्य वाट. वेड्या कुंभारासारखा मीही, वेड्या कुंभारासारखा मीही विद्यार्थ्यांच्या ज्ञानरूपी कच्च्या मडक्यांना देत आहे आकार, विद्यार्थ्यांच्या ज्ञानरूपी कच्च्या मडक्यांना देत आहे आकार. मला गुरुपदावर पोहोचवणाऱ्या, मला गुरुपदावर पोहोचवणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या गुरूंना करतो मी वंदन, माझ्या गुरूंना मी करतो वंदन. मीही विद्यार्थ्यांच्या भारी, मीही विद्यार्थ्यांच्या भारी लावत चाललोय ज्ञान आणि संस्कार चंदन, लावत चाललोय ज्ञान आणि संस्कार चंदन. पुन्हा एकदा सर्व गुरूंना करतो मी त्रिवार वंदन, करतो मी त्रिवार वंदन. धन्यवाद सर. खूपच छान, खूप छान, खूप छान. खूपच छान सर. आपण खूप दत्तात्रय सर, आपण खूपच सोप्या शब्दामध्ये गुरुचा महिमा वर्णन केलेला आहे आणि गुरु काय असतो हे तुम्ही सांगितलंय सर. खूप धन्यवाद सर. ओके सर. आणि तुमच्या याच्यामुळे की जे वाट दाखवणारे आपल्याला मार्गस्थ आहे, मार्गदर्शन करणारे असे जे गुरु आहेत, त्यांच्याबद्दल मला पण एक व्याख्या जी आहे एक चारोळ्याच्या माध्यमातून मी सांगतोय की आपल्यासारखा दिसतो पण आपल्यासारखा नसतो, आपल्यासारखा दिसतो पण आपल्यासारखा नसतो, आपण भरकटलेले असतो पण तो आपल्याला इच्छास्थळी पोहोचवतो. गुरुची व्याख्या खूप सुंदर, खूप सुंदर. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय डॉक्टर जिनेट यांना आपली कविता सादर करावी. डॉक्टर जिनेट, जेनेट बोर्जेस. हा हा हा. नमस्कार, मी डॉक्टर जेनेट फिलिप बोर्जिस, गोव्यातून भारतीय कोल्हापूर मंच आयोजित गुरु पौर्णिमेनिमित्त स्पर्धेसाठी माझ्या स्वरचित कवितेचे सादरीकरण करत आहे. आजचा विषय आहे गुरु महिमा व माझ्या कवितेचे शीर्षक आहे गुरु माझा तारणहार. शीर्षक आहे गुरु माझा तारणहार. कविता.
गुरु माझा तारणहार, करतो मार्गदर्शन फार. गुरु माझा तारणहार, करतो मार्गदर्शन फार. त्याच्या विना जीवनाला मिळत नसतो आकार, मिळत नसतो आकार. पृथ्वीवरील ईश्वर म्हणजे आपले गुरु, पृथ्वीवरील ईश्वर म्हणजे आपले गुरु. ज्ञानाने भरलेला सागर, वंदन त्यांना करू. ज्ञानाने भरलेला सागर, वंदन त्यांना करू. गुरु आपल्याला घडवितात, भविष्य आपले बनवतात. गुरु आपल्याला घडवतात, भविष्य आपले बनवतात. पंखात बळ देऊन उडायला ते शिकवतात. पंखात बळ देऊन उडायला ते शिकवतात. ऋण असते गुरूंचे कधीही न फिटण्यासारखे. ऋण असते गुरूंचे कधीही न फिटण्यासारखे. जीवनाच्या या वाटेवर नसतेच कोणी गुरुसारखे. कधीही न फिटण्यासारखे. जीवनाच्या या वाटेवर नसतेच कोणी गुरुसारखे, नसतेच कोणी गुरुसारखे. गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सुंदर बाई, खूप सुंदर, खूपच छान कविता होती. धन्यवाद. थँक्यू. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय शोभाताई यांना. शोभाताई, आपण कृपया आपली कविता सादर करावी. आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. नमस्कार, मी सौ शोभा वसंत आव्हाड. भारतीय कोल्हापूर मंच आयोजित ऑनलाईन स्पर्धा गुरु पौर्णिमेनिमित्त स्वरचित्त कविता मी वाचन करत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे गुरु. माझे पहिले पहिले गुरु, आई बाबांना वंदन करू. मिळते त्यांची साथ, धरला त्यांचा हात. सावित्रीबाई आहे गोड, मिळाला शिक्षणाला जोड. धरला शिक्षणाचा कडा, मुलांना शिकवला अभ्यासाचा धडा. भाग्याचा दिन हा करू साजरा, गुरु पौर्णिमेवर ठेवून नजरा. गुरुवर्य मिळाले आम्हा भाग्यवंत, घडो सेवा साधू संत हीच विनंती एकदंत. मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित सोप्प करून शिकवलं. अवघड वाटले विषय सोप्प करून दाखवलं. शिक्षणाची ज्ञानगंगा अशीच भरून वाहू दे. तुमच्यासारखे गुरुवर्य आम्हाला कायमस्वरूपी लाभू दे. तुमच्यासारखे गुरुवर्य आम्हाला कायमस्वरूपी लाभू दे. धन्यवाद. गुरु पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. नमस्कार, मी सरिता माशेलकर, मार्सेल फोंडा, गोवाहून. गुरु पौर्णिमेनिमित्त भारतीय कोल्हापूर मंच आयोजित ऑनलाईन कविता गायन स्पर्धेत मी माझी कविता वाचत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे माझे गुरु. स्मरणीय माझ्या दत्त गुरु समी अबोल आजची धरिला रे. स्मरणीय माझ्या दत्त गुरु समी अबोल आजची धरिला रे. धावून ती गुरु माऊली रुसवा काढण्या आली रे. धावून ती गुरु माऊली रुसवा काढण्या आली रे. का रे बा दत्ता उगाची हसतोस, पाहुणी मजला गाली रे. का रे बा दत्ता उगाची हसतोस, पाहुणी मजला गाली रे. चुकलेल्या या वाट सरूस तू हाताला धरुनी मार्ग दावी रे. चुकलेल्या या वाट सरूस तू हाताला धरुनी मार्ग दावी रे. गुरुचीच ही किमया सारी जगी मिळे मज सन्मान रे. गुरुचीच ही किमया सारी जगी मिळे मज सन्मान रे. तुझ महिमा वर्णावयास मज नसे वेळेचे भान रे. तुझ महिमा वर्णावयास मज नसे वेळेचे भान रे. गुरुचीच ही किमया सारी जगी मिळे मज सन्मान रे. तुझ महिमा वर्णावयास मज नसे वेळेचे भान रे. दत्त दत्त म्हणून माझे तोंड जरी हे दुखले रे. दत्त दत्त म्हणून माझे तोंड जरी हे दुखले रे. श्वास थांबला तरी हृदयातुनी नाम सुरूच ठेवी रे. श्वास थांबला जरी हृदयातुनी नाम सुरूच ठेवी रे. जगी माझ्या तुझ सवे मी आनंद सारा लुटला रे. जगी माझ्या तुझ सवे मी आनंद सारा लुटला रे. आई बाबा मागुनी देवा गुरु माऊली ओठी रे.
आई बाबा मागून देवा गुरु माऊली ओठी रे. जगी माझ्या तुझ सवे मी आनंद सारा लुटला रे. आई बाबा मागून देवा गुरु माऊली ओठी रे. चुकलेल्या या वाट सरूस जो दावी मार्ग तो गुरु रे. चुकलेल्या या वाट सरूस जो दावी मार्ग तो गुरु रे. आजपासून कविते संगे गुरु महिमा प्रवास सुरू रे. आजपासून कविते संगे गुरु महिमा प्रवास सुरू रे. गुरु महिमा प्रवास सुरू रे. धन्यवाद. मान्यवरांना नमस्कार. स्पर्धकांना सगळ्या शुभेच्छा. आजच्या भारतीय कोल्हापूर मंच आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त होणाऱ्या स्पर्धेच्या कवी संमेलनात मी अनुराधा जोशी मुंबईहून माझी स्वरचित रचना सादर करीत आहे. शीर्षक आहे गुरुवंदन. शीर्षक आहे गुरुवंदन. आज आहे गुरुपौर्णिमा. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुचरणी वंदन करुनी करते मी गाते मी त्यांचा महिमा. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुचरणी वंदन करुनी गाते मी त्यांचा महिमा. ईश्वरात मी गुरुना पाहते. ईश्वरात मी गुरुना पाहते. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. जे जे आहे सुंदर. जे जे आहे सुंदर तिथेच वसतो परमेश्वर. गुरुत होतो साकार ईश्वर. तिथेच वसतो परमेश्वर. गुरुत होतो साकार ईश्वर. पंचतत्वे देह घडवती. पंचतत्वे देह घडवती. माय बाप त्यास पोसती. गुरुजन ज्ञान भांडार देती. त्यातूनच मिळते गुरुची अनुभूती. पंचतत्वे देह घडविती. माय बाप त्यास पोसती. गुरुजन ज्ञान भांडार देती. त्यातूनच मिळते गुरुंची अनुभूती. गुरु आयुष्याचा शिल्पकार. गुरु जगण्याचा आधार. गुरु ज्ञानाचा सागर. गुरु माझे निर्गुण निरुकार. गुरु ज्ञानाचा सागर. गुरु माझे निर्गुण निराकार. गुरु सत्कृत्य घडवती. गुरु सत्कृत्य घडवती. स्वधर्माचा अभिमान शिकविती. कर्तव्याची जाणते देती. स्वधर्माचा अभिमान शिकविती. कर्तव्याची जाणते देती. चांगले वाईटाचे मार्गदर्शन करती. गुरु देती जीवनास अर्थ. गुरु जपावा ध्यानी मनी. गुरु शिवाय नाही जीवन व्यर्थ. गुरु व्हावे गुरुचरणी. लीन व्हावे गुरुचरणी. धन्यवाद. भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम ऑनलाईन उपक्रम गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार. आयोजकांचे हार्दिक स्वागत. मी आज माझा गुरु माझे वडील माझा गुरु आहेत, पण मी आज गुरुविषयी 4 शब्द म्हणजे कवितेतून मांडणार आहे. लोकांनी देव दगड धोंड्यात पाहिला. लोकांनी देव दगड धोंड्यात पाहिला आणि मंदिरात नेऊन ठेवला, पण मी माझा गुरु आणि देव माझ्या घरातच माझ्या बापात पाहिला. माझा गुरु माझ्या घरातच माझ्या बापात पाहिला. आई वडिलांचे आशीर्वाद नेहमीच असतात अनमोल. आई वडिलांचे आशीर्वाद असतात नेहमीच अनमोल. कधीच होणार नाही त्याचे कशाशीच तोलमोल. कधीच होणार नाही त्याचे कशाशीच तोलमोल. गुरु महिमा अपरंपार. गुरु जीवनाचा शिल्पकार. योग्य मार्गाची दाखवणी वाट. गुरु जगण्या देतो आकार. गुरु जगण्या देतो आकार. जन्मलो आईच्या उदरातून बाहेर घेतला एक श्वास. आयुष्य आरंभ झाला मात्र कृपेने खास. मातृ कृपेने खास. जीवनात गुरुची शिकवण येते कामी. जीवनात गुरुची शिकवण येते कामी. प्रयत्न ध्यास वात्सल्य भक्ती. सन्मार्गाने जगण्या शिकवते. सन्मार्गाने जगण्या शिकवते. सद्गुरूंची शक्ती आणि युक्ती. सद्गुरूंची शक्ती आणि युक्ती. संकटाचे डोंगर कोसळताना हिमतीचा कळस चढवावा. दुःखाचे वादळ सुटले असताना सद्गुरु नामाचा दीप पाजळावा. सद्गुरु नामाचा दीप पाजळावा. भयानक संकटात सापडले असताना. भयानक संकटात सापडले असताना गुरुकडून अनुभवाचा घ्यावा धडा. शिकावा धडा. गुरुकडून अनुभवाचा धडा शिकावा. कितीही मोठ्या समस्यात असताना सद्गुरूच्या शिकवणीचा आठवमनी घ्यावा. सद्गुरूच्या शिकवणीचा आठवमनी घ्यावा. सद्गुरूंनी दिलेला आत्मविश्वास घट्ट पकडून आचरणात आणावा. सद्गुरु कृपेचा महिमा थोर आपुले आपण अंतरी जाणावा. आपुले आपण अंतरी जाणावा. माझे हृदय सदा करी वास. जन्मोजन्मी मी सद्गुरूंचा दास. राहीन अजन्म तुझ्या अंकित.
मणी राहो कायम, मनी राहो सद्गुरूचा ध्यास, मणी राहो सद्गुरूचा ध्यास. गुरुविन अन्य दैवत नाही, विश्वात एकच विश्वंभर गुरु. गुरुविन अन्य दैवत नाही, विश्वात एकच विश्वंभर गुरु. नित्य कर्म धर्म तो एक, अवतार श्री दत्त गुरु, अवतार श्री दत्त गुरु. सुख दुःख पाजुनी ज्ञानाचे बोधामृत, पाजुनी ज्ञानाचे बोधामृत. सुख दुःखाचा न लागो वारा, शिकवते जग जिंकूने सद्गुरूच्या लेकरा, सद्गुरूच्या लेकरा. गुरु ज्ञानाची सावली, गुरु ज्ञान जगण्याचा मोठा आधार. गुरु आहे चराचरात, सद्गुरूने दिला जीवनाकार, सद्गुरूने दिला जीवनाकार. धन्यवाद. नमस्कार, माझा आवाज येतो? हॅलो. येतोय. हो, येतोय. हा, माझे नाव सौ शैलजा मोहन परमणे, राहणार कोल्हापूर. भारतीय कोल्हापूर मंच निमित्त जे काव्य स्पर्धा घेतली त्याच्यात मी सादर करत आहे माझी कविता. विषय आहे गुरुमहिमा आणि याचा विषय, माझ्या कवितेचा विषय आहे गुरुविना कोण दाखवेल वाट, गुरुविना कोण दाखवेल वाट. गुरु म्हणजे ज्ञानदाता, माता पिता. आत्मविश्वासाची पहिली पायरी असते ती म्हणजे गुरु. भविष्यातील यशाची वर्तमानातील ती किल्ली, वर्तमानातील ती किल्ली. गुरु परिवर्तनाची सोनेरी पहाट असते, गुरु परिवर्तनाची सोनेरी पहाट असते. सुसाट धावणाऱ्या जगाची वेडीवाकडी वाट असते, जगाची वेडीवाकडी वाट असते. त्रैलोक्यातही कधीही न विझणारी वाट, त्रैलोक्यातही कधी न विझणारी वाट. अथांग समुद्रातील एकांत अशी बोट, अथांग समुद्रातील अशी एकांत बोट. अंधश्रद्धेवर घाव घालणारी, अंधश्रद्धेवर घाव घालणारी धारदार तलवार, अंधश्रद्धेवर घाव घालणारी धारदार तलवार. आणि अज्ञानाच्या कोंडून ठेवणारी ज्ञानरूपी दार, आणि अज्ञानाच्या कोंडून ठेवणारी ज्ञानरूपी दार. संकटात मोक्याच्या वेळी साथ देणारी वजनदार ढाल, संकटात मोक्याच्या वेळी साथ देणारी वजनदार ढाल. आणि दुःखात न सांगता अंगावर येणारी मायेची ती शाल, अंगावर येणारी ती मायेची शाल. समाजात समतेचा प्रकाश टाकणारे, समाजात समतेचा प्रकाश टाकणारे कुंडलधारी करणं आणि पृथ्वीच्या शिक्षणाच्या माध्यमातून तेजोमय करणारे विलक्षण किरण. सूर्याला ध्येय मानून सारा आसमंत व्यापून टाकणारी ती मूर्ती म्हणजेच गुरुवर्य. गुरु ज्ञानाचा भांडार संकटात मार्ग दावी, गुरु ज्ञानाचा भांडार संकटात मार्ग दावी. आणि दिशादर्शक नवनिर्मितीचे सार व्हावे, दिशादर्शक नवनिर्मितीचे सार व्हावे. कृपाहस्त दीपस्तंभ, कृपाहस्त दीपस्तंभ. स्त्रीखंडाचे ज्ञानगुरु, स्त्रीखंडाचे ज्ञानगुरु. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद ताई, खूपच सुंदर रचना आपण सादर केलीत. माझ्या काव्याचं नाव आहे गुरुपौर्णिमाचं आहे. माता आद्य गुरु, गुरुजन गुरु, पिता माना गुरु जीवनात. सख्खे कुटुंबात संस्कार मनात, गुरुच घरात अभ्यासाला. समाजाची वस्ती राही आजूबाजू, संस्कार समजू समाजाचे. गुरुजन गुरु अभ्यासच करू, जीवनच सुरू आयुष्याचे. पुस्तक आहे गुरु, वास्तव जीवन, लिखित जीवन श्रेष्ठ गुरु. ज्ञान आत्मसात विश्वर आहे गुरु, आत्मसात करू विकासात. निसर्ग हा गुरु, जीवनच तारू, राहू उपकारू देवा. ग्रंथात जीवनाचे सार, मनाचा विचार बळकट. मिळो समाधान आनंद घेऊन, आनंद देऊन सर्वजना. होऊन या लीन गुरुचरणाशी, माथा चरणाशी ठेवून या. गुरुपौर्णिमेला विचार मनाचे जनाचे असे श्रेष्ठ. धन्यवाद. यानंतर मी माणिकताईंना विनंती करतो की कृपया आपण आपली कविता सादर करावी. खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी श्रीमती माणिक कल्लापा नागावे, भारतीय कोल्हापूर मंचतर्फे घेण्यात येत असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त स्पर्धेत मी माझी कविता या ठिकाणी सादर करत आहे. विषय आहे गुरुमहिमा. माझ्या कवितेचे शीर्षक आहे गुरु. गुरु महामेरू संस्काराचा दीपस्तंभ ज्ञानसागरातला. गुरु महामेरू संस्काराचा दीपस्तंभ ज्ञानसागरातला. त्रिवार वंदन करू तयाला भाव साकारू मनातला. त्रिवार वंदन करू तयाला भाव साकारू मनातला. लघुत्व संपून गुरुत्वाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यास. लघुत्व संपून गुरुत्वाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यास तत्पर सदैव तो गुरु. तत्पर सदैव तो गुरु. लवतो माथा तव वंदनास. लवतो माथा तव वंदनास. निसर्ग गुरु या निश्वर जगी. निस्वार्थ दान सढळ हाताने जगा. निसर्ग गुरु नश्वर जगी. निस्वार्थ दान सढळ हाताने जगा. जाणून ही सेवा बदला वागणे. संवर्धनाची आस लागू द्या मना. जाणून ही सेवा बदला वागणे. संवर्धनाची आस लागू द्या मना. पाया जीवनाचा भक्कम गुरुवर्यांचीच किमया. पाया जीवनाचा भक्कम गुरुवर्यांचीच किमया. लाख संकटे जरी आली पार होती अशी लीलया. लाख संकटे जरी आली पार होती अशी लीलया. पार होती अशी लीलया. धन्यवाद. रावसाहेब मते सर. नमस्कार सर. हा, आवाज येतोय ना? हा, आपण आपली कविता सादर करा सर. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम सर्व सारस्वतांना सप्रेम नमस्कार. भारतीय कोल्हापूर मंच आयोजित ऑनलाईन कवी संमेलन 21 जुलै 2024 मध्ये विषय दिलेला आहे गुरु महिमा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक एक जीव गुरुपात्र. नवाक्षरी काव्य केलेलं आहे. आई बाप दैवत माझे. आई बाप दैवत माझे हृदयी त्यांच्या गुरुविराजे. आई बाप दैवत माझे हृदयी त्यांच्या गुरुविराजे. प्रेमदृष्टी सुखही लाजे. प्रेमदृष्टी सुखही लाजे. डंका माझा लोकात गाजे. डंका माझा लोकात गाजे. सुखी होण्या साक्षर व्हावे. सुखी होण्या साक्षर व्हावे. अक्षराचे ही गीत गावे. सुखी होण्या साक्षर व्हावे. अक्षराचे ही गीत गावे. शिक्षक हे गुरु मानावे. चरणी त्यांच्या लीन व्हावे. चरणी त्यांच्या लीन व्हावे. निसर्ग माझा गुरुमित्र. निसर्ग माझा गुरुमित्र. धरणीचा मी आहे सुपुत्र. एक एक जीव गुरुपात्र. एक एक जीव गुरुपात्र. जाणावे जीवन हे सूत्र. गुरुचरणी लक्ष जोडे. अज्ञान हे प्रकाशाकडे. गुरुचरणी लक्ष जोडे. अज्ञान हे प्रकाशाकडे. सारस्वता ज्ञान जोडे. सद्गुरु दर्शन घडे. सद्गुरु दर्शन घडे. सद्गुरु दर्शन घडे. धन्यवाद. गुरूंनाच वंदन करून माझी पंचाक्षरी घेतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जीवनसार. एकच अर्थ मंत्र आधार. माय माऊली भिवू नकोस मीच सावली जवळपास. दत्तावतार अक्कलकोटी वाहिला भार उद्धारासाठी. महामंत्र हा सदा जपावा फरक पहा सकल जीवा. धन्यवाद. गुरु महिमा. झाली सुवर्ण पहाट. झाली सुवर्ण पहाट. गुरु विना सुख वाट. आम्हा कोण दावी येता संकटाची पूर लाट. आम्हा कोण दावी येता संकटाची पूर लाट. शब्द अपुरे पडले. शब्द अपुरे पडले. गुरु महिमा गाताना. आशीर्वाद शिरी मिळे देवपूजा करताना. अश्रु अभिषेक होई भक्तिभाव मनी वसे. अश्रु अभिषेक होई भक्तिभाव मनी वसे.
स्वामी नामात प्रगटे चंद्र पुनवेचा हसे. स्वामी नामात प्रगटे चंद्र पुनवेचा हसे. तिलांजली काळजीची गुरुचरणाशी लीन. नामस्मरणात रंगे टाळ मृदुंगाची वीण. टाळ मृदुंगाची वीण. ज्ञान व्यवहार धीर आत्मसमर्पण दावी. ज्ञान व्यवहार धीर आत्मसमर्पण दावी. श्रद्धा सबुरी जीवनी मोक्ष प्राप्ती मिळवी. मोक्ष प्राप्ती मिळवी. धन्यवाद. छान मॅडम. खूप छान. थँक्यू. खूपच छान. छान ताई. ताई खूप छान. खूप छान. खूप छान. यानंतर आपण आज आपल्याला जे परीक्षक लाभलेले आहेत डॉक्टर सागर, तर यांनी त्यांचं कवियोग अध्यात्म ही एक ऑर्गनायझेशन आहे सरांची. त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून खूप सारे उपक्रम सर राबवत असतात. त्याचबरोबर इंटर्नशिप असेल, एज्युकेशनच्या संदर्भात असेल किंवा वर्कशॉप असतील, करिअर गायडन्स असेल आणि अँकरिंगच्या संदर्भात सुद्धा सर गायडन्स करत असतात. अशा खूप साऱ्या माध्यमातून सरांचा अनुभव या क्षेत्रातला आहे आणि त्यामुळे मी सरांना डॉक्टर सागर यांना विनंती करणार आहे की आम्हा सर्वांना तुम्ही मार्गदर्शन करावं. आणि सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर रोहिणीताई, आपण आजच्या सर्व सारस्वतांचं आणि आयोजकांचं एक आभार आपण घ्यावेत अशी विनंती करतो मी आपणास. तर सर्वप्रथम डॉक्टर सागर, कृपया आपण सर्व सारस्वतांना मार्गदर्शन. धन्यवाद सर. माझा आवाज? येस. आधी तुम्ही तुमच्या ना के ग्रुप बद्दल आम्हाला जरा माहिती सांगा. नक्कीच मॅडम, नक्कीच. ऍक्च्युली प्रवीण सरांनी एक थोडं कवियोग अध्यात्म बद्दल माहिती सांगितलेली आहे. एक शब्द त्यामधला मला व्यवस्थित करायचा, सुधारायचा आहे. सरांनी ऑर्गनायझेशन बोललं आहे, कवियोग अध्यात्म ऑर्गनायझेशन, परंतु ही ऑर्गनायझेशन नसून ही एक कंपनी आहे. कंपनी प्रकारे ही काम करते, कवियोग अध्यात्म प्रायव्हेट लिमिटेड. प्रवीण सर, आपण ऑर्गनायझेशन म्हणून काम करत होतो, परंतु या एकाच महिन्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट लिमिटेडची मान्यता मिळालेली आहे. सो दिल्ली सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळाल्यामुळे आपण ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी थ्रू काम करतो सध्या. आता रोहिणी मॅडमनी खरंच हा खूप सुंदर उपक्रम राबवलेला आहे. या अंतर्गत सगळेच इथे अनुभवी आहेत, सगळ्यांच्या कविता खूप सुंदर झाल्या. आपला सुद्धा असाच एक समूह आहे, आपलीच एक अशी एक संस्था आहे, आपला एक कंपनी आहे, त्यामध्ये कवियोग अध्यात्म, अर्लियन कवियोग अध्यात्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. ही कंपनी विदेशामध्ये सुद्धा काम करते. साधारण आपल्या 200 पेक्षा अधिक शाखा आहेत संपूर्ण जगभरामध्ये आणि जवळपास आपण 20 ते 25 पेक्षा अधिक भाषांमध्ये काम करतो. आज इथे मराठीचा मंच आहे, आपण मराठी आहे, हिंदी आहे, तमिळ, तेलुगू, बोली भाषा असतील, जे आपण सांस्कृतिक भाषा असतील, संस्कृत देखील, त्यामध्ये उर्दू आली, वेगवेगळ्या भाषांमध्ये आपण काम करतो. वेगवेगळ्या भाषेतील कवींना, वेगवेगळ्या शहरातील कवींना, वेगवेगळ्या गावातील कवींना त्यांचं एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण इथे प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर आता एक इंटरनॅशनल अवॉर्ड सेरेमनी झाली आमची. रोहिणी मॅडमला त्यामध्ये पुरस्कार मिळालेला आहे, बऱ्याच लोकांनी ते पाहिलं असेल. तर त्या इंटरनॅशनल सेरेमनीला साठी सुद्धा लोक लखनौ, हरियाणा, पंजाब या ठिकाणाहून पुण्यामध्ये आले होते. तर ती इंटरनॅशनल सेरेमनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे. त्याचबरोबर जसं प्रवीण सरांनी उदाहरणात सांगितलं परिचयामध्ये की आपण इंटर्नशिप, करिअर गायडन्स, वर्कशॉप अशा प्रकारचे विविध उपक्रम या ठिकाणी रन करतो. आणि सांगायचं झालं तर कंपनीबद्दल भरपूर आहे, पण मला याच्या या कार्यक्रमाबद्दल बोलायला आवडेल. एक मिनिट. आजचा जो भारतीय कोल्हापूर मंच यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे गुरुपौर्णिमेनिमित्त, खरंच उल्लेखनीय, अप्रतिम, जेवढ्या उपमा द्यावा याला तेवढ्या कमीच आहेत. खूप सुंदर प्रकारे कार्यक्रम आयोजित केला. एक अनुभव सांगतो माझा. बऱ्याच गुगल मीटिंग मध्ये काय होतं की लोक जॉईन होतात. आज सुरुवातीलाच 23 लोक जॉईन झाले होते. म्हणजे लोक जॉईन व्हायला काही वेळ लागतो, म्हणजे 10 लोक अगोदर, नंतर अर्ध्या घंट्याने काही लोक अजून जॉईन होतात, नंतर काही जण जॉईन होतात. परंतु हा मला एक आगळा वेगळा मंच पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सुरुवातीपासून जेवढी संख्या आहे तेवढीच आज शेवटपर्यंत, म्हणजे 25 ला 25 लोक इथे आहेत, सारस्वती इथे जमलेले आहेत. ही सगळ्यांसाठी खूप सुंदर गोष्ट आहे. मला वाटतं या सगळ्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळे वाजून घ्यावा, कारण
ही स्पर्धेत कोण विजयी होतं कोण अपयश ठरतं हा भाग वेगळा, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही इथे उपस्थित राहून श्रोत्याचं काम करून सारस्वतांचं काम करून तुम्ही खऱ्या अर्थाने विजयी झालात असं मला वाटतं. आणि प्रत्येकाने जसे प्रांजली मॅडम आहेत, सुरुवातीला प्रांजली मॅडमनी कविता सादर केली, अश्विनी मॅडम, रेखा मॅडमनी गेय स्वरूपामध्ये सादर केलेली आहे कविता, रुचा मॅडम, छाया मॅडम, शुभांगी मॅडम, गुरु महिमा ची त्यांनी कविता सादर केलेली आहे, सुलभा मॅडम, गिरीश भट सर, रवींद्र शिंदे सरांनी सुद्धा खूप सुंदर अशी कविता सादर केली. दीपक पवार सरांची सुद्धा कविता मी कोल्हापूरला ऐकली होती, त्यानंतर हा या मंचावर ऐकतो, खूप सुंदर सर. त्यानंतर शेलार मॅडमनी, दत्तात्रय सरांनी, जेनेट मॅडमनी, अजून शोभा मॅडम, सरिता मॅडम, अनुराधा मॅडम, सुलोचना मॅडम, शैलजा मॅडम, कांचन दत्त सर, माणिक सर, रावसाहेब सर, प्रवीण सर आणि रोहिणी पराटकर मॅडम, सुंदर प्रत्येकाने सुंदर कविता अशा सादर केलेल्या आहेत. एक पु ल देशपांडे जेव्हा व्यासपीठावर भाषण करायचे त्यावेळेस पु ल देशपांडे एकच म्हणत, कवितेबद्दल ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस जो श्रोता आहे किंवा जो परीक्षक आहे तुमच्या दोन शब्द ऐकून तुमच्या दोन शब्द ओळी वाचून तो तुमची कविता कशी आहे हे ठरवू शकतो. त्यामुळे आपण पूर्ण कवितेवर जेव्हा काम करतो तेव्हा आपली सुरुवात किती अप्रतिम होईल यावर आपण जर लक्ष केंद्रित केलं तर आपली कविता ही खूप सुंदर दिसेल, खूप सुंदर वाटेल. वाचणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना ती कविता भावली पाहिजे. आज तुम्ही इथे 24 जण आहात, ते 24 जणांनी प्रत्येक वेगवेगळी कविता केली, परंतु आपल्या मनात अशी भावना असायला हवी की मी जे कविता करतोय समोरच्या व्यक्तीला त्याची कविता वाटली पाहिजे. या भावनेतून ज्या वेळेस तुम्ही कविता लिहायला सुरुवात कराल त्यावेळेस मला वाटतं की जगातला कोणताच परीक्षक तुमची कविता बाद करू शकत नाही, कारण त्याला त्याची कविता वाटते ती, आणि स्वतःची कविता कोणीही बाद करू शकत नाही. म्हणून मला वाटतं कविता लिहिताना तुम्ही सगळ्यांनी, काही जणांनी अभंग स्वरूपात कविता सादर केली, काही जणांनी पंचाक्षरीमध्ये केली, काही जणांनी नवाक्षरीमध्ये केली, अतिशय सुंदर सुंदर कविता सादरीकरण केलं. परंतु एक निर्देशनात असं आलेलं आहे, तुम्ही ज्या प्रकारात कविता करता शेवटपर्यंत तो प्रकार त्या कवितेला लागू होत आहे का ही एक गोष्ट लक्षात ठेवावी. जर तो प्रकार कुठे मागे पुढे झाला तर तो त्या प्रकारात ती कविता बसणार नाही, ती ऑटोमॅटिकली तुमची मुक्त छंदामध्ये कविता जाईल. त्यामुळे ज्या प्रकारात तुमची कविता आहे त्या प्रकारात आपण कविता लिहितोय का याचं शेवटपर्यंत भान असायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाने दिलेल्या शीर्षकावर, दिलेल्या टायटलवर तुम्ही सगळ्यांनी कविता केली. गुरु महिमा, अनेकांनी गुरु बद्दल लिहिलेलं. आता गुरु म्हणल्यावर आई वडील आले, शिक्षक आले, काहींनी सरांनी एक सांगितलं की सर्व पात्र हे गुरु आहेत, एका सरांनी सांगितलं, मेटे सरांनी बहुतेक. तर ही जी कल्पना तुमची आहे यामध्ये अजून सूक्ष्म कल्पना कशी काय निर्माण होऊ शकते याचा जर विचार केला असता तर मला वाटतं ज्या कविता तुम्ही आज सादर केलेल्या आहेत त्या अजून अप्रतिम झाल्या असत्या. मी तुम्हाला एक सांगतो, गुरु शब्दाचा अर्थ काय आहे. गुरु मधला जो पहिला गु आहे त्याचा अर्थ असा आहे, एक मिनिट, त्याचा आहे गुलामीतून बाहेर काढून गगनामध्ये झेप घ्यायला लावणारा जो असतो तो गुरु. गुलामीचा निषेध करून गगनामध्ये झेप घ्यायला लावतो तो असतो गुरु. आणि त्यातलं दुसरं जे अक्षर आहे र, त्या म्हणजे रवीच्या किरणाप्रमाणे तेजस्वी जो बनवतो तो म्हणजे गुरु. रवीचे किरण म्हणजे सूर्याच्या किरणाप्रमाणे तेजस्वी जो बनवतो तो म्हणजे गुरु. आता एवढा गूढ अर्थ या रवी या शब्दामध्ये आहे, तर आपण जी कल्पना करतोय आई वडील शिक्षक एवढंच गुरु मर्यादित आहे का? तर याबद्दल एक 4 ओळी मी तुम्हाला सांगतो. आता तुमचं सगळ्यांचं ऐकूनच मी हे लिहिलेलं आहे. अतिशय सूक्ष्म गोष्टीला सुद्धा आपण गुरु कसं बनवू शकतो किंवा मानू कसं शकतो हे यामध्ये सांगितलेलं आहे की शिस्त मोडणाऱ्या माणसांना सोडिता, की शिस्त मोडणाऱ्या माणसांना सोडीचा जीवाचा शृंगार करिता. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्याला गुरु बनवतो आपल्या जीवाचा शृंगार होतो. कोणत्याही दागिन्यांपेक्षा गुरु हा आपल्या जीवाचा शृंगार करत असतो. म्हणून इथे लिहिलेलं आहे की शिस्त मोडणाऱ्या माणसांना सोडिता या जीवाचा शृंगार करिता शिस्तीत चालणाऱ्या मुंग्यांना मी माझा गुरु बनवला आहे. की शिस्तीत चालणाऱ्या मुंग्यांना मी माझा गुरु बनवलेला आहे. तर ही जी सूक्ष्म गोष्ट आहे आपण प्रत्येकाबद्दल लिहितो, तर ही अशी जर लिहिली तर त्याला एक अलंकारिक भाषा म्हणतो, अलंकारिक स्वरूप इथे प्राप्त होतं. अजून एक 4 ओळी मी याबद्दल सांगू इच्छितो तुम्हाला की विचारांची मलिनता नाकारता,
की विचारांची मलिनता नाकारता अज्ञानाचा विरोध करिता, विचारांची मलिनता नाकारता अज्ञानाचा विरोध करिता सुगंध पसरवणाऱ्या पुष्प पाकळ्यांना मी माझा गुरु बनवला आहे. सुगंध पसरवणाऱ्या पुष्प पाकळ्यांना मी माझा गुरु बनवला आहे. तर ही जे कल्पकता आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कवितेमध्ये उतरवलात, आणि ही काही मोठी गोष्ट म्हणजे मी काही बसलेलं आहे केलेलं आहे. आता तुम्ही जे कविता सादर केलेलं आहे त्यामधूनच मला सुचलेलं आहे, परीक्षकाच्या कागदावरच मी हे सगळं लिहिलेलं आहे परीक्षणाच्या. त्यामुळे ही काही त्यामुळे मला वाटतं की आपल्याला जे आपल्या आजूबाजूला आहे आपण ते लिहितो, जसं की आई वडिलांबद्दल झालं, आपण शिक्षकांबद्दल झालं, परंतु त्यापेक्षाही वेगळं आपण आपल्या कवितेमधून काय दाखवू शकतो हे ज्या व्यक्तीला कळेल तो मला वाटतं खरा कवी ठरेल. कारण आज जर कवितेमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर स्पर्धा खूप वाढली आहे, प्रत्येक ठिकाणी कवी निर्माण होत आहे. परंतु आचार्य आत्रे म्हणतात खरा कवी तोच जो माणसांच्या वेदना ओळखून माणसांच्या वेदनेला अलंकारिक सुख निर्माण करून देतो, तो खरा कवी. शब्दातून जो अलंकारिक सुख निर्माण करून देतो आणि त्याची वेदना मिटवतो तो खरा कवी, असं आचार्य आत्रे सांगतात. तर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये एक रूपकता आणाल, निर्माण करून द्याल, त्यावेळेस मला वाटते की खरंच खूप सुंदर तुमची कविता ठरेल. की गुरु तो नव्हे जो फक्त शिकवतो, की गुरु तो नव्हे जो फक्त शिकवतो, गुरु तो असतो जो आयुष्य घडवतो. गुरु तो असतो जो आयुष्य घडवतो. गुरुला असं नसतं की शिष्याचं आयुष्य वेगळं, गुरुचं आयुष्य वेगळं. गुरुसाठी शिष्य सुद्धा समान असतो, शिष्याचं आयुष्य त्याचंच आयुष्य असतं. आणि याच भावनेतून ज्या वेळेस गुरु एखाद्या वेळेस एकदा शिष्य एका गुरुला विचारतो, गुरुजी मी तुम्हाला गुरु दक्षिणा म्हणून काय देऊ. आता सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय संस्कृतीमध्ये, भारतामध्ये काशी विश्वनाथ हे जे धार्मिक स्थळ आहे खूप प्रचलित आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते की काशी विश्वनाथला एकदा आपल्या जो जीवन आहे ते संपण्याच्या अगोदर एकदा तरी जायचं आहे, बरोबर. तर गुरु त्याला असं उत्तर देतात की गुरु मज सांगे, की गुरु मज सांगे जा झेप घे आकाशी, की गुरु मज सांगे जा झेप घे आकाशी, तुला पाहता मेघाशी या जीवाची होई मज काशी, या जीवाची होई मज काशी. तर ही जे आहे त्या ज्यावेळेस शिष्य विचारतो गुरु दक्षिणा, त्यावेळेस जेव्हा जीवाची काशी होते तेव्हा तो मेघाशी पाहतो, जेव्हा त्याला आयुष्यात यशस्वी झाल्यावर पाहतो तेव्हा काशी विश्वनाथला गेल्यासारखं त्याला त्या ठिकाणी मिळतं. तर हे जे आहे गुरु बद्दल मी सांगायचं आहे. सगळ्यांनीच खूप सुंदर आणि कल्पकतेने कविता मांडलेल्या आहेत. यामध्ये तुमचे 5 गुण तुम्हाला सादरीकरणासाठी देण्यात आले होते आणि 5 गुण कवितेसाठी. कविता कशी आहे, कविता लयबद्धतेमध्ये आहे का, किंवा तुम्ही कवितेमध्ये कोणता प्रकार वापरलाय त्यासाठी इथे गुण देण्यात आले होते. प्रत्येक परीक्षकांचे जे काही मेंटॅलिटी असते, विचार करण्याची पद्धत असते किंवा गुणांक देण्याची पद्धत असते, विचारसरणी असते, ती खूप वेगळी असते. यामध्ये एक आचार्य आत्रे ज्या वेळेस भाषण करतात, आचार्य आत्रेने एका सभेमध्ये सांगितलं होतं, जर परीक्षकाला माझी कविता आवडली नाही किंवा परीक्षकाने माझी कविता बाद केली तर समजायचं माझी कविता सर्वश्रेष्ठ आहे. कारण सपोज तुमची जर कविता 10 जणांसमोर ठेवली, तुमची कविता 10 जणांसमोर ठेवली तर ती कविता 3 जणांना नक्की आवडणार, 3 जणांना तरी नक्की आवडणार. कमीत कमी 3 जणांना म्हणतोय, 3 जणांना, जास्तीत जास्त होऊ शकते 10 जणांना सुद्धा आवडेल. तर आचार्य आत्रे असं म्हणतात की ज्यावेळेस परीक्षक तुमच्या कवितेचं परीक्षण करतो त्यावेळेस त्याची मेंटॅलिटी, त्याची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते. आणि ज्यावेळेस कवी लिखाण करतो त्याची लिहिण्याची पद्धत, त्याची मानसिकता, त्याच्या सभोवताची परिस्थिती ही वेगळी असते. म्हणून कवीने कवितेच्या स्वतःचं परीक्षण करावं, कवीने कवीचं स्वतःचं परीक्षण करावं, तेव्हा ती कविता एक सर्वश्रेष्ठ म्हणून उदयास येते. त्यामुळे कवितेचा निकाल कसाही लागू द्यात, ती कविता कशी ठरू द्यात, तुमची कविता बाद झाली याचा अर्थ असा नाही की तुमची कविता चांगली नव्हती. तुमची कविता सर्वश्रेष्ठ आहे. कवी लिहितो म्हणजे काहीतरी, कारण प्रत्येकाकडे लिहिण्याची ताकद नसते, प्रत्येकाकडे लेखनी असते, परंतु त्या लेखनीतून लिहिणारे प्रत्येक शब्द हा प्रत्येकाच्या मनाला लागत नसतो. आणि ज्याचा शब्द प्रत्येकाच्या मनाला लागतो तो कवी असतो. कारण आज मी लेखनी एखादी पेन उचलली आणि लिहिण्याचा प्रयत्न केला आणि परंतु त्या लिहिण्याला काही महत्वच नाहीये तर ती असं म्हणू शकत नाही की ती रचना आहे.
ते तर आम्ही परीक्षेमध्ये पेपरामध्ये सुद्धा उत्तर लिहून येतो आणि ते उत्तर आवडत नाहीत म्हणून आम्हाला मार्क सुद्धा कमी पडतात. त्याच ठिकाणी जर एखादी कविता लिहिली आणि कविता परीक्षण करणारा एखादा परीक्षक असेल आणि तो जर आम्ही परीक्षण पेपर जर तिथे सबमिट केला तर नक्कीच आमचा चांगल्या गुणाने आम्ही पास होऊ असं मला वाटतं. म्हणून ही ज्या लेखणी आहे, लेखणीतून उतरणारा प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचा ठरतो आणि त्या प्रत्येक शब्दाचा मोती आणि त्या मोत्याचा हिरा कसा करायचा आहे हे प्रत्येक कवीला ठरवावं लागतं. म्हणून ही जी सुरुवात आहे ही थांबली नाही पाहिजे, याचा शेवट कधी झाला नाही पाहिजे. आपला जास्त वेळ घेत नाही. खूप 6 वाजलेले आहेत. सगळ्यांच्या कविता खूप अप्रतिम झाल्या, सगळ्यांचं सादरीकरण अप्रतिम झालेलं आहे. काही टेक्निकल इश्यूमुळे, काहीमुळे थोडं पावसाचा प्रॉब्लेम, नेटवर्कचा इश्यूमुळे ते सादरीकरणामुळे कुठेतरी गडबडले, पण ठीक आहे, चालतं ते. परंतु एका व्यक्तीबद्दल मला सांगावं वाटतं इथे की अनुराधा जोशी मॅडम यांनी, अनुराधा जोशी मॅडम आहेत का? आहेत. अनुराधा जोशी मॅडमने असं म्हटलं आहे की वयामानानुसार माझी जीभ असहकार करत आहे. तर मॅडम, तुमच्याकडला अनुभव वगैरे ऐकून किंवा तुमची रचना ऐकून मला असं वाटतं की तुमची जीभ तुम्हाला असहकार करत नाहीये, तर तुमची जीभ तुमच्या मुखातून अमृत बाहेर पाडण्यासाठी तुम्हाला मदत करते असं मला वाटतं. तर असहकार हा शब्द तुम्ही नंतर कधी वापरणार नाही आहात, कारण ही खरंच खूप सुंदर गोष्ट आहे की एखाद्याचा अनुभव आम्ही इथे ऐकतोय, आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणा ठरते. तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांकडून मला सुद्धा खूप शिकायचं आहे. खूप सुंदर वाटलं तुमच्या रचना. तर मी इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद, आभार. धन्यवाद सर. आज तुमच्यासारखा युवा कवी एक आम्हाला तुमच्यातनं दिसला आम्हाला, आणि तुमच्या कवितेची प्रेरणा घेऊन खूप सुंदर, म्हणजे मला ते तुम्ही शेवटचं जे सांगितलंय की कविते करतानाची मानसिकता वेगळी असते, कवीचं परीक्षण करतानाचं मानसिकता वेगळी असू शकते. तर ह्या खूप चांगल्या गोष्टी तुमच्याकडनं आज आम्हाला सर्वांना शिकायला मिळाल्या. म्हणजे त्याच्यातनं की मला एक कडवंसं एक बोलावंसं वाटतंय की विचारलं जातं मला तुझी कविता काय चीज आहे, विचारलं जातं मला तुझी कविता काय चीज आहे, कवी मनाची ती झीज आहे, क्रांतीचे ते बीज आहे. कवी मनाची ती झीज आहे, क्रांतीचे ते बीज आहे, शिवबाची दूरदृष्टी आणि संभाजीचं वीर मरण आहे. एक छोटस एक कडवं मला आणि या आजच्या गुगल मीटच्या ऑनलाईन काव्य स्पर्धेमध्ये सर्व सारस्वतांचं मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी एवढं टेक्निकल इश्यू असताना सुद्धा संयम बाळगला आणि पुन्हा एकदा रिजॉईन होऊन हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. त्यामुळं मी सारस्वतांचं पहिल्यांदा खूप आभार मानतो. त्यानंतर डॉक्टर सागर, तुम्ही पण याच्यामध्ये थोडंसं इन्व्हॉल्वमेंट घेऊन लिंक वगैरे क्रिएट करून पुन्हा त्याच्यामध्ये कार्यक्रमाला एक उत्सुकता निर्माण केली. यामुळं मी तुम्हा सर्वांचं आभार मानतो. आणि भारतीय कोल्हापूर मंच अध्यक्ष रोहिणीताई पराडकर यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून सर्वांना मार्गदर्शन करावं. सर, सागर सरांचं बोलणं ऐकल्यानंतर एक 4 ओळी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात असं वाटते की आता निरोपाची वेळ आली आहे, म्हणून निरोप आता कसला घेऊ, शब्द तरी मग कोठून आणू, नयन आपल्या आसवांनो, नका आता नकाच वाहू, नका आता नकाच. धन्यवाद सर. खूप सुंदर, खूप सुंदर. रिक्वेस्ट वरती ते बिचारे मला परीक्षक म्हणून छान लाभले, लगेच तयार झाले. त्याबद्दल मी प्रथम सागर सरांचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सागर सर. आणि तुम्ही सर्व सारस्वतांनी एवढ्या अडचणी असून, नेट इश्यू असूनही संयम ठेवून आपल्या सादर केल्या, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि परत आपण अशाच गुगल मीटला पुन्हा एकदा भेटू. आणि सागर सर 1-2-3 दिवसात आपल्याला निकाल देतील, तो मी आपल्या ग्रुपवरती जाहीर करेन. नक्कीच नक्कीच लवकर बोलायचं असेल किंवा सागर सरांना काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कारण सागर सरना प्रत्येक शाळेमध्ये 9वी, 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना वर्कशॉप देणार आहेत.
म्हणजे कम्युनिकेशन स्किल असेल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, बिझनेस मॅनेजमेंट असेल, त्याच्याबद्दल ते तुम्हाला जर कोणाला आता इथे शाळेमध्ये टीचर्स आहेत म्हणून मी ते डिक्लेअर करत आहे. तर तुम्ही सारा अँकरिंग गायनासाठी मार्गदर्शन केलं तरी चालेल. नक्कीच नक्कीच मॅडम. आपलं एक सत्र सुरू होणार आहे ऑगस्ट मध्ये. तर ऑगस्ट मध्ये आपण अँकरिंग बद्दल आणि पब्लिक स्पीकिंग ही तुमची अतिशय भावदार तुमची भारदस्त अँकरिंग तुम्ही कशा प्रकारे करू शकाल किंवा अँकरिंगचा नेमका उद्देश काय आहे किंवा कशा प्रकारे अँकरिंग व्हायला हवी. कारण तुम्ही पाहाल की एक स्टार प्रवाह सिरियल माहित असेल प्रत्येकाला वाहिनी, त्या वाहिनीवरील जेवढे कार्यक्रम होतात किंवा एपी माझा जी काही न्यूज अँकरिंग होते त्या प्रत्येक अँकरिंग आहे त्यातला फरक काय आहे किंवा तुम्ही बेसिक तुम्हाला काहीच येत नाही अँकरिंग मध्ये, तिथून ते तुम्हाला सगळं काही येतं अँकरिंग मध्ये, तिथपर्यंतचा प्रवाह या पूर्ण कोर्स मध्ये कन्वर्ट करून घेणार. तर हे सुद्धा ऑगस्ट मध्ये बॅच. आणि जवळपास एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जवळपास 550 विद्यार्थ्यांना आतापर्यंत मी ट्रेन केलेलं आहे. 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना. आता तरुण मुलांमध्ये एक डिप्रेशनची जी काही आहे, डिप्रेशन मध्ये खूप असतात मुलं, तर 20 पेक्षा अधिक मुलांना डिप्रेशन मधून बाहेर काढलेलं आहे सक्सेसफुली. आणि 250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना हाय पेड जॉब वर त्यांना लावून दिलेलं आहे कामाला, जे लोक बेरोजगारी वगैरे फेस करतात. त्याचबरोबर आपलं 2024 पर्यंत 500 विद्यार्थ्यांना आपण जॉब देणार आहोत आपल्या कंपनीमध्ये कवियोगा अध्यात्मामध्ये. तर अशा प्रकारचे वर्कशॉप नक्कीच. रोहिणी मॅडम नंबर शेअर करतीलच माझा, तुम्ही काय असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला. खूप छान कार्य तुमचं. धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आणि शैलजा प्रमाणे मॅडम आहेत ना, ते आपल्याला खूप सहकार्य करत आहेत. सगळ्या शाळेच्या प्रिन्सिपल सरांचे मला नंबर देत आहेत की तुम्ही बोलून घ्या आणि तिथे आपण वर्कशॉप घ्यायचं चाललंय. धन्यवाद शैलजा मॅडम, धन्यवाद. सर पण टीचर आहेत, दीपक सर पण टीचर आहेत, दत्तात्रय सर टीचर आहेत, त्यांनी पण असे प्रयत्न करावे. धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद मॅडम. सरांचं आभार मानलं पाहिजे, कारण प्रवीण शिंदे सरांचं आभार मानलं पाहिजे. आजच्या पौर्णिमेच्या दिवशी काव्याचं चांदणं लखलखीत इथूनच प्रकाशित झालं आणि प्रकाशित झालं आणि काव्यात नंतर धावून निघालो आम्ही त्या. आणि प्रकाशामध्ये पौर्णिमेच्या प्रकाशामध्ये पूर्णतः मनपूर वंदन, त्रिवार वंदन. धन्यवाद सर्वांना. प्रवीण सरांनी दुसरं संचालन खूप छान केलं. नाही धन्यवाद, धन्यवाद प्रवीण शिंदे सरांचं अभिनंदन, रोहिणी ताईंचं आणि सागर सरांचं तर मनापासून, डॉक्टर सागर साहेबांचं मनापासून आभार. नाही धन्यवाद. हे असे काहीतरी कठीण कामगिरी देत असतात मला, पण ताईंसाठी आपण सगळ्या गोष्टी करायच्या. प्रवीण आहात. नाही नाही ठीक आहे. म्हणजे आपण काय खूप प्रगल्भ असं सूत्रसंचालक नाहीये आपण, परंतु या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सर्वांनी मला सांभाळून घेतलं आणि मला ही संधी दिली, याबद्दल मी खरंच तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि आणखीन एक मला सांगायचं आहे की प्रवीण सर माझ्या प्रत्येक वेळेला कविता संमेलनाचं सूत्रसंचालन खूप छान पद्धतीने करतात, म्हणून मी आता त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्हीच करा म्हणून. एवढे टेक्निकल इश्यू असून सुद्धा त्यांनी केलं, हे महत्वाचं आहे. धन्यवाद सर. काय झालं आजच्या याच्यामध्ये नेटचा इश्यू ना सर्वांचा बऱ्यापैकी लोकांचा होता, नेटचा इश्यू. त्याच्यामुळे आपल्याला ते प्रॉब्लेम झाला सुरुवातीला. आणि थोडस आपल्याला पण थोडस नेक्स्ट टाइम आपण झूम मीटिंग वगैरे काय करता येते का बघूयात, गुगल मीटिंग पेक्षा. हा चालेल चालेल. झूम मीटिंग वर बरोबर. आणि सागर सर तुम्ही फोटो घेताय का? सगळ्यांनी व्हिडिओ कॅमेरा ऑन करू दे. हो हो हो, व्हिडिओ कॅमेरा ऑन करा सर्वांनी, आपण एक फोटो घेऊया. यस. प्रांजली मॅडम, गिरीश सर, रवींद्र सर, गणेश मॅम, रवींद्र सर, सरिता मॅम, गिरीश भट सर, अश्विनी मॅम. एकदा जस्ट 2 मिनिटासाठी कॅमेरा ऑन करा.